आज आपल्याला वांग्याचं झणझणीत वाटून घाटून कालवण बनवायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला त्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं आपल्याला 2 कांदे घ्यायचे आहेत आणि दोन्ही कांद्याला असे मधून चिरा पाडून घ्यायच्या चाकूने आणि मग ते आपल्याला गॅसवरती जाळून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत. चिरा पाडल्यावरती असं त्याला ठेचून घ्यायचे आहेत, म्हणजे कांदा फुटला जाईल. कांदा चांगला फुटला, त्याचे जसे 2 भाग व्हायला आले की मग आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवरती कांदे जाळून घ्यायचे आहेत. पूर्णपणे कांदा भाजला पाहिजे, म्हणजे वरचं साल. तुमच्याकडे जर चूल असेल तर तुम्ही चुलीत कांदा भाजला तरी सुद्धा चालेल, पण इथं आपल्याकडे काही चूल नाही म्हणून आपण डायरेक्ट गॅसवरती भाजतोय. नाहीतर तव्यात भाजला तरीही चालेल, पण तव्याची चव आणि असं भाजून घेतलेल्या कांद्याची चवमध्ये फार फरक पडतो. म्हणून कधीतरी अशा पद्धतीने सुद्धा बनवून बघा, छानच भाजी होते. कांदा भाजून झाला आहे आता आपला. आपण गॅसवरती एक तवा ठेवून घेऊ आणि त्यामध्ये शेंगदाणे भाजायला टाकू. शेंगदाणे असे काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाणे काळपट झाले की मग ते एका प्लेटमध्ये काढून घेतले तिथं आणि त्याच तव्यामध्ये भाजलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला आणि थोडंसं तेल टाकून तो परत एकदा गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकायची. लसूण कोथिंबीर भाजून झाली की मग आपल्याला त्याच तव्यामध्ये सुकं खोबरेसुद्धा भाजून घ्यायचं आहे. कांदा बाजूला सरकवून घ्यायचा त्याच तव्यामध्ये आणि मग सुकं खोबरं भाजून घ्यायचं. सुकं खोबरं चांगलं भाजलं गेलं की मग आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये एक पळीभर तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल छान गरम झालं की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. कढीपत्त्याची पानं कधी पण अशी तेलामध्येच टाकायची, फोडणी दिल्यावरती नाही टाकायची कोणतंच वाटण टाकल्यावरती, कारण अशी तेलामध्ये तडतडली कढीपत्त्याची पानं की त्याची चव छान येते आणि तडका छान बसतो भाजीला. आणि वरतून पानं टाकले की त्याचा तडका पण बसत नाही आणि चव पण म्हणजे हवी एवढी चव येत नाही त्या भाजीला कढीपत्त्याची. कढीपत्ता तेलामध्ये छान तडतडला आहे, त्यामध्ये आता आपण वांगे टाकून घेऊ. वांग्याला इथं मी आधी चिरून ठेवलेलं, कारण की त्याला नीट बघावं लागतं. बऱ्यापैकी आळ्या निघतात वांग्यामध्ये पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं. वांग्याला उभी आणि आडवी चिर दिली आहे आणि एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे, त्यात थोडंसं मीठ टाकलेलं, कारण वांगी काळं पडू नयेत म्हणून. इथं अर्ध्या वांग्यामध्ये आळी निघलेली म्हणून ते मी कट करून घेतलं. तुम्ही पण वांग्याची भाजी बनवताना वांगी जरा काळजीपूर्वक बघा. वांगी तेलात नरम झालेली आहेत. आता आपण त्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घेऊ. वाटलेलं वाटण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटणाला छान असं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊ. अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आधी आणि त्यानंतर पाव चमचा हळद आणि 2 चमचे घरगुती लाल तिखट, म्हणजेच घरचा घरगुती मसाला टाकून घ्यायचा आहे. एवढेच मसाले टाकायचे, दुसरा कोणताच मसाला नाही टाकायचा. मी भाजी बनवताना मोजकेच आणि घरचेच मसाले टाकते, यामध्ये दुसरा कोणताच मसाला नाही घालत, कारण हे मोजक्याच मसाल्याने भाजीची चव छान येते. जास्त मसालेदार भाजी होत नाही. जास्त मसाले वापरले की भाजीची चवसुद्धा बिघडते, म्हणून मोजक्याच मसाल्यांमध्ये बनवायची. आता पाव चमचा हळद टाकून घेऊ आणि वाटण सगळं मिक्स करून घेऊ. मसाला छान असा मिक्स झाला पाहिजे. एकदा मसाला मिक्स करून झाल्यानंतर आपण 2 मिनिट बारीक गॅसवरती याला तेल सुटू देऊ. असं सारखं तेल बारीक गॅसवरती भाजी ठेवली तर मग त्याला छानपैकी तेल सुटतं, तरी येते मस्तपैकी. जास्त तेल न टाकतासुद्धा जास्त तरी येते. तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलं आहे आपल्या वांग्याच्या भाजीला. आता आपण सगळ्यात आधी थोडंसं मिक्सरचं भांडं पाण्याने धुवून टाकूया वांग्याच्या भाजीमध्ये.
आणि मग नंतर गरम पाणी ओतून घेऊ. कोणतीही भाजी बनवताना गरम पाणीच घ्यायचं, कारण गरम पाण्याने तरी येते, पटकन उकळी येते. आता गरम पाणी ओतून घेऊ आणि पाहिजे तेवढा रस्सा ठेवू. जास्त पातळ पण नाही करायची भाजी, भाकरीसोबत चुरून खाता आली पाहिजे. भाजीला उकळी आली की 10 मिनिट बारीक गॅसवरती शिजू देऊ. 10 मिनिटामध्येच मस्तपैकी तरी येते. तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आली आहे आपल्या भाजीला. आता एका प्लेटमध्ये सर्व करू. मस्तपैकी ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत मस्त कुस्करून वांग्याचं कालवण आणि भाकर खाऊन घ्यायची. आणि चुरून खाण्यातच सगळं सुख आहे. चपाती भाजी आहेच, पण चुरून खाण्याने जे पोट भरतं ते सुकं चपातीमध्ये भरत नाही. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने वांग्याची भाजी बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.